नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण मुळ्याची पचडी तयार करूया. हा एक मुळा घेतलेला आहे, तो खिसून घेतलेला आहे आणि थोडासा तो पिळून घ्यायचा, म्हणजे त्यातलं जास्त पाणी घ्यायचं नाही, नाहीतर पाणी पचपच होईल सगळं. ही डाळ डाळ हरभऱ्याची डाळ आहे. ही भिजवून रात्रभर ठेवली होती, मगाशी ती दळलेली आहे. आता हे अर्ध लिंबू, मीठ, साखर आणि ही फोडणी करून त्यात 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यात 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यात ही गडबड मी अशी का केली आहे, तर आमच्याकडे भरपूर पाहुणे आलेले आहेत. त्यामुळे जरा गडबडीत चाललेलं आहे व्हिडिओ करायचं. त्यामुळे थोडीशी गडबड झालेली आहे. हं तर प्लीज थोडं समजून घ्या. आता हे मुळा खिसून पिळून घेतलेला आहे. त्यात हरभऱ्याची डाळ भिजवलेली त्याच्यात टाकते मी. मिक्सर मधनं बारीक करून घेतलेली. त्याच्यात अर्ध लिंबू पिळलेले हे बघ, त्याच्यात मीठ घालते मी. याच्यात मिरचीचा ठेचा पण घालतात, पण मिरचीचा ठेचा आम्ही खात नाही. मिरचीनी त्रास होतो. ही साखर थोडीशीच घालायची साखर, आणि ही फोडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत, म्हणजे मिरच्या काढता येतात ना, पोटात जात नाही. आता हे त्याच्यात घालून घ्यायचे आणि हे मी सगळं हलवून घेते. ही झाली आपली मुळ्याची पचडी. त्याच्यात कूट घालत नाही किंवा बाकीचं इतर काही साहित्य जे असतं ते कोथिंबीर घालायची त्यात थोडीशी. हं. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालतीये आणि ही आपली पचडी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये दही घालायचं नाहीये, कारण लिंबू पिळलेला आहे. कुठे घालायचं नाहीये, कारण हरभऱ्याच्या डाळीचं दळून घातलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याला हे असं अशा पद्धतीनेच करायचं. ह्याला म्हणायचं मुळ्याची पचडी. मुळ्याच्या पानांची पण पचडी करतात, पण ती कच्ची पानं खावी लागतात, कारण की नाही जास्त कोणाकोणाला आवडते, कोणाला आवडत नाही, पण हे आवडतं हे खायला. अशी आपली झाली आजची पचडी तयार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.